नमस्कार मित्रांनो, आज आपण ध्यानाच्या एक अत्यंत महत्त्वाच्या अवस्थेबद्दल जाणून घेणार आहोत. ते म्हणजे भंग अवस्था किंवा त्याला भंगज्ञान देखील म्हणतात. ध्यानाची सुरुवात होते ती आनापान साधनेद्वारे. आनापान साधना म्हणजे श्वासावर लक्ष केंद्रित करून मन एकाग्र करणे. तसं तर मन एकाग्र करण्यासाठी खूप सारे आलंबन वापरले जातात, परंतु सर्वात सोपं आनापान हे आहे. कारण आपण आनापानामध्ये काय करतो, आपल्या नाकाच्या टोकावर जिथून श्वास आत येतो आणि जिथून श्वास बाहेर जातो तेथे आपलं लक्ष केंद्रित करतो, तेथे मन एकाग्र करतो आणि आनापान साधनेची सुरुवात करतो. पण आनापान करणे पण खूप सोपं नाही आहे. हे वाटतं तितकं सोपं नाही आहे. कारण काय होतं की आपलं मन हे खूप चंचल असतं, एखाद्या माकडासारखं असतं, इकडून तिकडं भटकणारं असतं. ते एका जागी बसत नाही आपलं मन. आता मध्येच भूतकाळाच्या आठवणी येतील, लगेच पुढच्या क्षणी भविष्यकाळाच्या चिंता येतील. सारखं भूतकाळ भविष्यकाळ याच्यातच धावत असतं आपलं मन, उड्या मारत असतं सारखं, वर्तमानात राहत नाही. पण आनापान साधनेद्वारे या चंचल मनाला ओढून ताणून श्वासावर लक्ष केंद्रित करायला आपण भाग पाडतो. जेव्हा आपण श्वासावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपण श्वासाच्या गतीत बदल करत नाही. श्वास घेताना आणि सोडताना जबरदस्ती करत नाही. तो श्वास जसा आला तसा राहू देतो, जसा बाहेर पडला तसा राहू देतो. नैसर्गिकरित्या जसा येतोय तसे पाहतो, नैसर्गिकरित्या जसा बाहेर जातो तसं पाहतो. फक्त त्याचे तटस्थपणे निरीक्षण करतो. जसा आला तसा पाहतो, जसा गेला तसा पाहतो. यालाच आनापान साधना म्हणतात. आता ही प्रक्रिया मनाला वर्तमानात बांधण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. आता ज्याप्रमाणे समुद्रामध्ये ना एक जहाज असतं, ते जहाज समुद्राच्या लाटेसोबत ना इकडे तिकडं भरकटून जाऊ शकतो. परंतु काय करतात, बऱ्याच वेळा ते जहाज समुद्राच्या लाटेसोबत इकडे तिकडे भटकू नये यासाठी काय केलं जातं, त्या जहाजाचा दोर किनाऱ्यावर बांधला जातो. मग त्या जहाजाचा दोर किनाऱ्यावर बांधला तर ते जहाज इकडे तिकडे भटकत नाही. आपल्यासाठी, आपल्या मनासाठी श्वास हा त्या दोरीचे काम करतो. आपले मन हे त्या जहाजासारखे भटकणारे असते. ते इकडे तिकडे विचारांच्या लाटेवर भटकत असतं. जेव्हा एखादा चांगला विचार आला तिकडेच रमून जातं आणि तिकडेच वाहून जातं. पण श्वासारूपी दोरीने त्याला किनाऱ्यावर घट्ट बांधून ठेवलं जातं. जेव्हा आपण श्वासावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा मनाची विखुरलेली शक्ती एकवटू लागते. त्यालाच एकाग्रता म्हणतात. जेव्हा आपलं मन एका बिंदूवर स्थिर होतं तेव्हा आपण मन शांत होतं, एकाग्र होतं, विचारांची गर्दी हळूहळू कमी होते. तेव्हा आपलं मन एकाग्र होऊन जातं आणि सूक्ष्म होऊन जातं. सूक्ष्म मन होऊन जातं आपलं एकाग्र मन झाल्यावर. आता जेव्हा मन एकाग्र होतं तेव्हा बाहेरचा गोंधळ कमी होतो आणि आपण स्वतःच्या आतमध्ये डोकावू लागतो, स्वतःच्या अधिक जवळ येऊ लागतो. जसं की ज्याप्रमाणे सूर्यकिरणं विखुरलेली असतात बऱ्याच ठिकाणी, त्या विखुरलेल्या सूर्यकिरणातून आग निर्माण होत नाही. पण जेव्हा आपण त्या किरणांसमोर भिंग धरतो आणि त्या भिंगांद्वारे किरणं एकत्र होतात, त्या एकत्र किरणांतून अग्नी निर्माण होतो. तसंच श्वास हा त्या भिंगाचं काम करतो. आपलं मन हे विखुरलेलं असतं, भूतकाळात भविष्यकाळात सारखं विखुरलेलं असतं. परंतु श्वास हा त्या भिंगाचं काम करून आपल्या मनाला एकत्र बांधून ठेवतो आणि त्या मनाला एकत्र बांधल्यावर तिथून समाधीची अग्नी प्रज्वलित करतो. ध्यानामध्ये मन एकाग्र झालं त्यानंतर आपण अंतर्मुखी होऊन जातो. आपल्याला शरीरावर जे काही होतंय ते जाणवायला लागतं. हळूहळू शरीरावरच्या संवेदना जाणवायला लागतात. आता ह्या संवेदना म्हणजे काय, तर सेन्सेशन्स. शरीरावर जे काही सेन्सेशन होतात बारीक बारीक ते आपल्याला जाणवायला लागतात. आता हे सेन्सेशन काय असतात, आपल्या मनामध्ये काही विचार येत असतात. ते विचारणं शरीरावर संवेदनाच्या स्वरूपात प्रकट होतात. संवेदनानं हा मनाला आणि शरीराला जोडणारा एक धागा आहे. आपण सामान्य जीवनात ना या संवेदनाकडे दुर्लक्ष करतो, पण ध्यानात त्यांना जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते. तसं जेव्हा तुम्हाला खूप राग येतो तेव्हा तुम्ही स्वतःचं निरीक्षण करा. तुमच्या शरीरामध्ये ना एक उष्णता निर्माण होते, एक बेचैनी निर्माण होते, एक तणाव निर्माण होतो, श्वास जोरजोरात होतो. जर तुम्ही त्या रागाच्या विचाराकडे लक्ष दिले तर तो विचार अधिक वाढेल. पण त्या रागामुळे तुमच्या शरीरामध्ये जी काही उष्णता निर्माण झाली, श्वासोश्वास जोरजोरात वाढला, शरीरामध्ये काय काय बदल झाले ते तुम्ही तटस्थपणे पाहिले, निरीक्षण केले, तर तुमचा तो राग तुमच्यावर हावी होऊ शकत नाही.
तुम्ही रागातून लवकर बाहेर याल. आपण सामान्यतः काय करतो की सुखद संवेदना आली की त्याला पकडून ठेवतो, आसक्ती करतो, आणि दुःखद संवेदना आली की तिचा द्वेष करतो, तिरस्कार करतो. आता विपश्यना साधनेमध्ये आपण काय करतो, आनापान साधना केल्यानंतर आपण शरीरावरच्या संवेदना पाहतो, म्हणजेच विपश्यना साधनेमध्ये आपण जातो. आता विपश्यना साधनेमध्ये आपण या दोन्ही गोष्टी टाळतो. आपण सुखद संवेदना आली की त्याला चिटकून ठेवत नाही, दुःखद संवेदना आली की तिची द्वेष करत नाही, तटस्थपणे म्हणतो. जे होत आहे ते फक्त तटस्थपणे पाहतो. संवेदना हे शरीरावर जे काय होतंय ते आपोआप घडत आहे, ते आपण फक्त तटस्थपणे पाहत राहतो, आणि ते पाहता पाहता आपण स्वतःला समजून घेतो. आता तसंच मनामध्ये ना खूप सारे संवेदना पाहता पाहता विचार येत असतात. त्या विचारांना बाजूला सारून आपण फक्त तटस्थपणे त्या संवेदनाकडे पाहत राहायचं. संवेदना येतात जातात तटस्थपणे पाहतात. तसं ज्याप्रमाणे आकाशामध्ये वेगवेगळ्या आकाराचे ढग येतात जातात, परंतु ढग गेल्यानंतर ते निळे आकाश शांत असते, शुभ्र असते. ढग येण्याआधी देखील आकाश तसेच होते, ढग गेल्यानंतर देखील आकाश तसेच आहे. फक्त थोड्या वेळासाठी ते ढग आले, परत गेले. त्या शुभ्र आकाशावर त्या ढगांचा काहीच परिणाम होत नाही. तसेच आपलं शरीर हे त्या शुभ्र आकाशासारखे आहे असे समजा. आपल्या शरीरावर या संवेदना येत असतात, म्हणजे हे ढग येत असतात जात असतात. आपल्या शरीरावर संवेदना येतात जातात, सुखद संवेदना येतात जातात, दुःखद संवेदना येतात जातात. त्या फक्त तटस्थपणे पाहायचा, शांतपणे पाहायचा. तुम्ही या संवेदना पाहणारे साक्षीदार बनायचं. ही संवेदना म्हणजे तुम्ही नाही, त्या शरीरावर घडणाऱ्या घटना आहेत. शरीरावर अणुपरमाणूच्या काही घटना घडतात, त्या घटना आहेत संवेदना. त्या संवेदना म्हणजे तुम्ही नाही, तर त्या शरीरावरच्या काही प्रतिक्रिया आहेत. आता सुरुवातीला आपल्या शरीरातनं स्थूल संवेदना असतात, म्हणजे खूप जड संवेदना असतात. दुखतं, जसं की गुडघे दुखणं, पाठ दुखतं, मान दुखतं, हात दुखतो, कळस लागते, खूप तीव्र कडकपणा जाणवतो, जडपणा जाणवतो, असं वाटतं उठून पळून जावं असं वाटतं. खूप जड संवेदना, सगळं शरीर जड वाटतं. पण जर आपण ध्यानाचा कंटिन्यू सराव केला, कंटिन्यू तुम्ही ध्यान केलं, विपश्यना केली, आणि या संवेदनाकडे तटस्थ भावनेने पाहत राहिले, तर तुम्ही पाहता पाहता एक वेळ अशी येते की तेव्हा हे जे काही कडकपणा आहे, जो काही ठोसपणा आहे, जडपणा आहे, तो हळूहळू कमी व्हायला लागतो, तो सूक्ष्म व्हायला लागतो. आणि शरीरामध्ये ज्या काही जड संवेदना होत्या त्या जड संवेदनाचे रूपांतर सूक्ष्म संवेदनात व्हायला लागते. शरीरावर बुडबुडे जाणवायला लागतात, मुंग्या जाणवायला लागतात, हलकेपणा जाणवायला लागतो. शरीरामध्ये जे काही रक्तभिसरण क्रिया होते ती बारीक रक्तभिसरण क्रिया जाणवायला लागते. आता हे जे बदल होतात ते सांगतात की आपल्याला आपलं मन सूक्ष्म झालेलं आहे, आपण अंतर्मुखी झालेलो आहोत, आपण शरीराकडे लक्ष देतोय, आपण संवेदनाकडे लक्ष देतोय. जसं की ज्याप्रमाणे एक बर्फाचा खडा असतो, तो आधी खूप कडक असतो, त्याच्यानंतर काय होतं, तो कडक स्थूल असतो, स्थूल झाल्यानंतर हळूहळू पाण्यात रूपांतरतो, म्हणजे तो काय सॉफ्ट होऊन जातो, सूक्ष्म होऊन जातो, आणि शेवटी तो वाफेत विलीन होऊन जातो. तसेच या संवेदना असतात, सेम तसंच. सुरुवातीला खूप स्थूल संवेदना असतात, जड खूप जड संवेदना असतात. पाठ दुखते, पाय दुखतो, हात दुखतो, छाती दुखते, हात दुखतो, मान दुखते, सगळं दुखायला लागतं. जड संवेदना असतात, संपूर्ण शरीरावर जड संवेदना असतात. परंतु ह्या तुम्ही संवेदना पाहत राहिले, डोक्यापासून पायापर्यंत पाहत राहिले, तर हळूहळू ह्या संवेदना हलक्या व्हायला लागतात, सूक्ष्म व्हायला लागतात. सगळीकडे हलक्या संवेदना जाणवायला लागतात. त्यानंतर काही वेळा अशी येते की जेव्हा ह्या सूक्ष्म संवेदना इतक्या तीव्र होतात की त्याचे रूपांतर कंपनांमध्ये होते, आणि ते कंपना शरीराच्या प्रत्येक भागात जाणवू लागतात. डोक्यापासून पायापर्यंत ते कंपना जाणवायला लागतात. एवढ्या सूक्ष्म संवेदना होतात. त्या जड संवेदना असतात त्या सूक्ष्म होतात, आणि सूक्ष्म संवेदना कंपनाच्या स्वरूपात तयार होतात, आणि ते कंपना डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत प्रत्येक शरीरात जाणवायला लागते. आणि असं वाटतं की हे शरीर ना सगळीकडं अणुपरमाणूचा पुंजका आहे, बुडबुड्यांचा पुंजका आहे. बुडबुडे सगळ्या शरीरात जाणवायला लागतात. काही ठिकाणी कंपने जाणवायला लागतात. काहींची संपूर्ण शरीराची घनता संपून सगळं हवेमध्ये तरंगल्यासारखं शरीर वाटतं. आता ही अवस्था अशी असते की जेव्हा आपल्याला आपलं शरीर हे हाडामासाचा गोळा न वाटता जसं एक हलका हवेत उडणारा आपला हवा आणि आपण एक झालोय असं वाटतं. जसं की एखादा हिरा लखलखतो. काहींना अशा संवेदना होतात जसं हिरा लखलखतोय तसं शरीर लखलखतंय असं वाटतं.
शरीर हे अणुपरमाणूंनी लखलखतंय असं वाटतं. संवेदना एवढ्या जोरजोरात तीव्र असतात की हिरा लखलखल्यावर त्याच्या भोवती जे काही स्पंदन असतात तसे स्पंदन शरीराभोवती जाणवू लागतात. कंपने जाणवू लागतात. सगळीकडे कंपने सूक्ष्म संवेदना जाणवू लागतात. डोक्यापासून पायापर्यंत शरीराचं भानच राहत नाही. शरीर, निसर्ग सगळं कंपने, शरीरात कंपने, बाहेर कंपने, सगळीकडे अवतीभोवती सगळे कंपने जाणवायला लागतात. आणि हे जे कंपने तरंग जाणवतात, या अवस्थेची काय अवस्था असते यालाच भंग अवस्था म्हणतात. आपल्या शरीराच्या अवतीभोवती सगळीकडे भंग अवस्था जाणवायला लागते. सगळीकडे भंग सगळीकडे नश्वरता जाणवायला लागते. सर्व काही अणुपरमाणू उत्पन्न होत आहे, नष्ट होत आहे ही जाणीव व्हायला लागते. आणि हे शरीर या निसर्गात विलीन झाल्यासारखं वाटतं. असं वाटतं हे शरीर आणि निसर्ग एक आहे. शरीर आणि हे संपूर्ण सृष्टी सगळं एक झालं आहे. सगळीकडे अणुपरमाणू सगळीकडे जाणवायला लागतात. ही भंग अवस्था असते. या अवस्थेमध्ये बऱ्याच साधकांना भीती वाटते. परंतु ही जर भीती सोडून दिली तर ही जी साधना असते भंग अवस्था, याच्यानंतर जी काही शांती मिळते ती शांती शब्दात सांगू शकत नाही. ज्याप्रमाणे साखर पाण्यामध्ये विरघळून जाते तसं आपलं शरीर ह्या निसर्गात विरघळून जातं. आणि ही विरघळण्याची जी काही जाणीव असते, जी काही अनुभूती आपल्याला येते, जो अनुभव आपल्याला होतो, आपल्या चित्ताला होतो, तो शब्दात सांगता येत नाही. मग तेव्हा आपल्याला हे जाणवतं की हे शरीर तर सर्व अणुपरमाणूंचा पुंजका आहे. मग मी कोण आहे, मी काय आहे, हे शरीर संपून जातं. शरीर म्हणजे राहतच नाही. सगळीकडे सूक्ष्म संवेदना, सगळीकडे कंपने, सगळीकडे तरंग, सगळं देह भान सर्व विसरून आपल्या अवतीभोवती सगळीकडे कंपने जाणवतात. ही ती भंग अवस्था असते. तसंच आपलं शरीर हे निसर्गात विरघळून जातं, पण त्याची जाणीव तशीच राहते. असं वाटतं की हे शरीर अवतीभोवतीच्या वातावरणात या निसर्गात विलीन होऊन गेले आहे, या ब्रह्मांडामध्ये विलीन होऊन गेलेले आहे. हे ब्रह्मांड, मी सर्व काही एक आहे. कारण माझं शरीर हे काही सगळ्या काही अणुपरमाणू सगळीकडे संवेदना तरंग आहे. तसंच हे ब्रह्मांड देखील तरंग आहे असं भासू लागतं. आणि हे ब्रह्मांड आणि आपण एक झालं आहे असं वाटू लागतं. संपूर्ण शरीर संपून जाते, संपूर्ण ब्रह्मांड संपून जातं. राहता फक्त सूक्ष्म आणि अत्यंत तीव्र संवेदना. संपूर्ण शरीराचा घनपणा विरघळून जातो, स्थूलपणा विरघळून जातो आणि सगळीकडे असतात संवेदना म्हणण्यापेक्षा तरंग असतात. ही भंग अवस्था असते. यात सर्व देहभान विसरून फक्त अणुपरमाणू पुंजका, सगळीकडे उत्पन्न नष्ट जे काही अणुपरमाणू असते ते उत्पन्न नष्ट याची जाणीव व्हायला लागते. सगळीकडे तीव्र संवेदना व्हायला लागतात. याला भंग अनुभूती म्हणतात. या भंग अवस्थेत आपल्याला जाणवते की आपले शरीर हे अणुपरमाणूंचे बनलेले आहे. यालाच कल्लाप असे म्हटलेलं आहे. म्हणजेच सब ॲटॉमिक पार्टिकल्स असतात त्याच्यापासून बनलेले आहे. याची जाणीव व्हायला लागते, प्रत्यक्ष अनुभूती व्हायला लागते. फक्त बुद्धीवर नाही तर अनुभूतीतून आपल्याला समजतं, अनुभवातून आपल्याला समजते की आपलं शरीर हे अणुपरमाणूंनी बनलेलं आहे. आणि हे जे अणुपरमाणू आहे हे एका सेकंदामध्ये अब्ज वेळा निर्माण होतात, नष्ट होतात, म्हणजे उत्पन्न होतात, नष्ट होतात. यालाच भगवान बुद्धांनी असं म्हटलं होतं की उत्पादवय म्हणजे उत्पन्न होणे, नष्ट होणे. एका सेकंदामध्ये अब्ज वेळा उत्पन्न होणे, नष्ट होणे ही अनुभूती आपल्याला व्हायला लागते. जेव्हा आपण ध्यानावर खोलमध्ये जातो तेव्हा आपल्याला जाणवते की हे शरीर स्थिर नसून बदलणाऱ्या ऊर्जेचे एक जाळे आहे. ही ऊर्जा सारखी बदलत असते, हे तरंग सारखे बदलत असतात, हे शरीर सारखे बदलत असते. शरीराचा ऊर्जा प्रवाह सारखा उत्पन्न होतो, नष्ट होतो. हे आपल्याला अनुभूतीतून जाणवायला लागते. आणि ही जी अनुभूती असते याला अनित्यबोध म्हणतात. ही अनित्यबोधाची अनुभूती असते. अनित्यबोध म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष अनुभूती होती की शरीर हे आपण नाही. शरीर उत्पन्न होतं, नष्ट होतं, प्रतिक्षण उत्पन्न होतं, प्रतिक्षण नष्ट होतं. याचा अनुभव घेतो, यालाच अनित्यबोध म्हणतात. जेव्हा आपण याचा अनुभव घेतो तेव्हा आपल्याला समजते की आपलं शरीर हे एक भ्रम आहे. शरीर नष्ट होणार आहे.
शरीर तर प्रत्येक सेकंदाला करोडो वेळा उत्पन्न होते, नष्ट होते, उत्पन्न होते, नष्ट होते, याची अनुभूती येते. हे अनुभवातून समजते. आणि जेव्हा आपण हे अनुभवतो तेव्हा आपल्याला आपल्या शरीरातील, आपल्या मनातील अहंभाव असतो, इगो असतो, आपली शरीराप्रती आसक्ती असते. शरीराप्रती मी माझं ही जी काही आसक्ती असते ती हळूहळू संपायला लागते, गळून पडते. आपल्याला माझं शरीर तर नष्ट होणार आहे म्हणून आपल्याला शरीराप्रती एवढी आसक्ती राहत नाही. हळूहळू ती आसक्ती कमी व्हायला लागते. तसंच शरीरच नाही, ही सृष्टी देखील नश्वर आहे अशा अनुभूती झाल्यानंतर, अनित्यबोधाची जेव्हा अनुभूती होती तेव्हा सगळं काही नश्वर आहे, सगळं काही नश्वर आहे हे जाणवायला लागतं. मग अशा परिस्थितीत मी कोण आहे? हे शरीर तर माझे नाही. मी म्हणजे शरीर नाही, ज्याला मी हे शरीर म्हणतो, हे तर नष्ट होतं, उत्पन्न होतं, नष्ट होतं, हे तर प्रत्येक क्षण मरतंय. मग मी कोण आहे? मी शरीर नाही, मी आत्मा नाही, मी काय आहे, मी कोण आहे हे तिथे जाणवू लागतं. हा प्रश्न तिथे स्वतःला विचारावा लागतो. मी कोण आहे, मी काय आहे, हे प्रश्न तुम्ही तेव्हा स्वतःला तिथे विचारता. तेव्हा आपल्याला जगातील ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांना आपल्याला अटॅचमेंट राहत नाही. हे जी काही अनित्य त्याची भावना जेव्हा आपण अनुभवतो, अनित्य बोध जेव्हा अनुभवतो, तेव्हा या सृष्टीमध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याप्रती आपल्याला अटॅचमेंट राहत नाही. कारण आपल्याला माहिती या सर्व नष्ट होणाऱ्या गोष्टी आहेत, या सर्व उत्पन्न होतात, नष्ट होतात. कुठलीही गोष्ट ही कायमस्वरूपी राहत नाही. कधी ना कधी उत्पन्न झाली, कधी ना कधी नष्ट होणारच. हा जेव्हा भाव निर्माण होतो, बुद्धीवर नाही तर अनुभवावर जो भाव निर्माण होतो, त्या भावाच्या आधारे आपली अटॅचमेंट हळूहळू कमी व्हायला लागते. शरीराप्रती पहिला अटॅचमेंट कमी होते, त्याच्यानंतर अवतीभोवती ज्या काही गोष्टी आहेत त्याच्याप्रती आपली अटॅचमेंट हळूहळू कमी व्हायला लागते. आणि ही अवस्था आपल्याला शिकवते की आपण ऊर्जेचा प्रवाह आहे. ही अवस्था अहंभावाचा नाश करून देते, मनातील विकार कमी करून टाकते. आपल्याला राग, द्वेष, कुणाप्रती काही द्वेष असेल, कुणाप्रती राग असेल, कुणाप्रती काही असेल, काही भांडण असेल तर आपल्याला वाटतं सगळं काही नश्वर आहे, कशाला काही करायचं, सगळं तर काही उत्पन्न होणार, सगळं काही नष्ट होणार, कशाला वादविवाद करायचे, असे आपल्याला अनुभव यावा लागतात. मग आपण काय पकडून ठेवायचं? सगळं ते नष्ट होणार आहे, काय पकडून ठेवणार? असे अनुभव आपल्याला अशा अवस्थेत होतात. जसं की ज्याप्रमाणे नदी वाहते. आता तुम्ही नदी पाहता, आता तुम्ही डोळ्याची पापणी लावता आणि उघडता, तेव्हा जेव्हा ती पापणी लावून उघडल्यानंतर जेव्हा ती नदी पाहता तर तेव्हा तीच नदी नसते, ती बदललेली असते. कारण नदीचे पाणी वाहून गेलेले असते. तुम्ही पहिल्या क्षणी जे पाणी पाहिलं, दुसऱ्या क्षणी तेच पाणी नाही राहणार, ते पाणी वाहून जाईल आणि नवीन पाणी येईल. तिसऱ्या क्षणी ते परत पाणी वाहून जाईल आणि नवीन पाणी येईल. नदी सारखी बदलत असते, पुन्हा पुन्हा वाहून जाते, पुन्हा पुन्हा नवीन नदी, सगळं प्रत्येक क्षणी नवीन नदी येत असते. ही क्रिया सतत चालू असते. तसंच आपलं शरीर देखील असतं. आपलं शरीर प्रत्येक क्षण निर्माण होतं, नष्ट होतं, निर्माण होतं, नष्ट होतं. हे एक ऊर्जेचं पाणी आहे. ऊर्जा सगळीकडे वाहत जाते, वाहत राहते, उत्पन्न होते, नष्ट होते, उत्पन्न होते, नष्ट होते, येते जाते, येते जाते. अशा अवस्थेमध्ये आपलं मेंदू शांत होऊन जातो. मेंदूतील तणावाचे जे हार्मोन्स असतात ते कमी होतात. आपल्यातले आनंदी हार्मोन्स वाढतात. आपण सर्वांवर प्रेम करायला लागतो. आपल्या मनात प्रेम निर्माण होतं. या निसर्गाबद्दल, आपल्या अवतीभोवती जे काय आहे त्यांच्याबद्दल प्रेम निर्माण व्हायला लागतं. मनामध्ये करुणेचा भाव निर्माण व्हायला लागतो. मन विचारांच्या पलीकडे गेल्यामुळे मेंदूला एक वेगळीच विश्रांती मिळते. मेंदू जो काही थकलेला असतो तो रिसेट होतो. आपल्या मेंदूला एक शांतता मिळते. एक तणावातून आपला मेंदू मुक्त होऊन जातो. ही अवस्था अशी आहे की जेव्हा तुमचे विचार पूर्ण शांत होऊन जातात, तुम्ही स्वतःचं खरं अस्तित्व अनुभवतात. आणि खरं अस्तित्व जेव्हा तुम्ही अनुभवता तेव्हा तुमचं मूळ चैतन्य प्रकट होतं. आणि जेव्हा ते मूळ चैतन्य जेव्हा प्रकट होतं तेव्हा ते मूळ चैतन्य काय असतं? तर शांती असते, प्रेम असतं, करुणा असते. त्याचा तुम्ही अनुभव घेता. आणि तो अनुभव घेतल्यावर तुम्हाला शांतता लाभते, तुमच्या मनात प्रेम निर्माण होतं, तुमच्या मनात करुणेची भावना निर्माण होते, दया उत्पन्न होते, तुमच्या मनात अहंभाव विरघळून जातो. शरीरच विरघळतं, शरीरच नसतं, अहंभावही त्याच्यासोबतच विरघळून जातो. आपल्याला जाणवते की आपण ह्या विश्वापासून वेगळा नाही, मीच संपूर्ण विश्व आहे. मी आणि हे विश्व एकच आहे. मी पण तीच ऊर्जा आहे, विश्वामध्ये देखील तीच ऊर्जा आहे. मी आणि विश्व सगळं काही एक होऊन जातं. ही अद्वैताची भावना असते. अद्वैतची भावना हीच असते की मी आणि निसर्ग एकच आहे.
पण हे फक्त बुद्धीवर नाही तर अनुभवातून आपण समजतो. इथे सर्व भेद संपून जातात. जसं ज्याप्रमाणे समुद्रामध्ये पाणी टाकलं तर ते समुद्रात विलीन होऊन जातं, तसंच आपलं अस्तित्व राहत नाही. आपण देखील या ब्रह्मांडात विलीन होऊन जातो आणि आपण देखील हे ब्रह्मांडच बनतो. आणि आपण विश्वात मिसळून गेल्यामुळे, या ब्रह्मांडात मिसळून गेल्यामुळे काय धरून ठेवणार? सगळं तर काही ब्रह्मांडच आहे. कुठल्या गोष्टीची हाव करणार, कुठल्या गोष्टीचा द्वेष करणार, कुठल्या गोष्टीचा तिरस्कार करणार? सर्व तर काही नश्वर आहे, ही अनुभूती आपल्याला जाणवते. आता ही जी भंग अवस्था आपण अनुभवतो आणि त्यानंतर जी काही शांतता अनुभवतो, त्यातून बाहेर येताना, त्या अवस्थेतून बाहेर येताना पुन्हा शरीराच्या संवेदनेकडे पाहायचं. संवेदनेकडे पुन्हा पाहता 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 ध्यानातून बाहेर यावं लागतं. पुन्हा श्वासावर लक्ष केंद्रित करून आपण या शरीराची जाणीव करतो आणि स्थूल संवेदनेकडे पाहता पाहता या शरीराची आपल्याला जाणीव व्हायला लागते. कारण मन त्या अवस्थेमध्ये खूप सूक्ष्म झालेली असते. त्याला जर एका क्षणात या स्थूल अवस्थेमध्ये आणलं तर त्याला समजत नाही काय झालं, म्हणून त्याला हळूहळू आणणं महत्त्वाचं असतं. आता हा जो काही अनुभव तुम्ही घेता, या अनुभवानंतर काय फरक पडतो तुमच्या जीवनात? तर ह्या जसं मी तुम्हाला सांगितलं, हा जेव्हा अनुभव तुम्ही घेतात त्याच्यामुळे तुम्हाला अनित्यबोध समजतो. अनित्य काय असतं, अनित्यबोध काय असतो हे समजतं. सगळं ब्रह्मांड हे नश्वर आहे हे समजतं. त्याच्यामुळे तुम्ही अटॅचमेंट नाही करत, कुठल्या गोष्टीमध्ये अट्रॅक्ट राहत नाही, कुठल्या गोष्टीची अटॅचमेंट तुम्ही करत नाही. तुमच्या मनात अटॅचमेंट नसल्यामुळे त्याप्रती द्वेष, राग या भावना निर्माण होत नाही तुमच्याप्रती. तुमच्या मनातली भीती कमी होऊन जाते. तुम्ही मृत्यूला घाबरत नाही. आता मृत्यू काय आहे? मृत्यू म्हणजे काय? तर मी आणि ब्रह्मांड एक होणे. आता तुम्ही जिवंतपणीच हा अनुभव घेतला, मृत्यूचा अनुभव घेता, म्हणजे जिवंत असतानाच तुम्ही आणि ब्रह्मांड एक होऊन जाता. मग तुम्हाला जन्म मृत्यू याची भीती उरत नाही. तुमचं मन शुद्ध व्हायला लागतं. तुमच्या मनातील अहंभाव नष्ट होतो. तुमचं मन थोडंसं प्रेमळ व्हायला लागतं. तुमच्या मनात करुणा निर्माण व्हायला लागते. कारण सगळं काही नश्वर आहे. कशाप्रती अहंकार करायचा, कशाचा द्वेष करायचा, कुठल्या गोष्टीला चिटकून राहायचं, काही वाटत नाही. सगळं काही अटॅचमेंट हळूहळू, हे एकदाच नाही होत, हे तुम्ही सरावाने होतं. जेव्हा तुम्ही रेग्युलर सराव कराल, या भंग अवस्थेचा प्रॅक्टिस कराल, तेव्हा हळूहळू तुमचं अवतीभोवतीचं वातावरण बदलून जाईल. तुम्ही बदलून जाल, तुमचा स्वभाव बदलून जाईल. तुम्ही कुणाप्रती राग करणार नाही. तुम्हाला कुणी त्रास देण्याचा जरी प्रयत्न केला तरी तुम्ही सोडून द्याल. तुम्ही मला प्रतिक्रिया देणार नाही जास्त. तुम्ही छोट्या मोठ्या गोष्टींवर प्रतिक्रिया देणार नाही. तुमच्या जीवनात काही संकटे आली तरी देखील तुम्ही त्याला धैर्याने तोंड देतात. कारण तुम्ही अटॅच राहत नाही त्या गोष्टीला. कुठल्याही गोष्टीला अटॅच राहते. एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यातून निघून जरी गेली तरी तुम्ही एवढे दुःखी होत नाही. जेवढे आधी व्हायचे तेवढे दुःखी होत नाही. कारण तुमची अटॅचमेंट हळूहळू संपत आलेली असते. तुम्ही अटॅचमेंट कमी करतात. तसंच तुमचं दुःख कमी व्हायला लागतं. कारण तुम्ही अटॅचमेंट कमी होतात. तुम्हाला समजतं हे शरीर नश्वर आहे, सगळं काही अनित्य आहे. त्याच्यामुळे तुम्ही अटॅच राहत नाही कुठल्या गोष्टीला. आणि तसंच तुमचा मोह असतो, तुमच्यामध्ये मोह असते, काही लालसा असते, त्या गोष्टी देखील हळूहळू कमी व्हायला लागतात. यासाठी सराव महत्त्वाचा असतो. या गोष्टीचा कंटिन्यू सराव केला, भंग अवस्थेचा कंटिन्यू सराव केला, अनित्यबोधाचा सराव केला तर तुम्हाला यातून बरेचसे बदल जाणवतात. अनुभवाने होतं हे सर्व काही. आता आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक जण तणावात असतो. तिथे अशा तणावाच्या स्थितीमध्ये ना थोडं जरी ध्यान केलं तर थोडं जरी ध्यान आपल्याला ना स्थिरता देतं, एक शांती प्रदान करतं, आपला ताण कमी करतं. तुम्ही भंग अवस्थेपर्यंत भले नाही पोचले तरी पण ध्यान करता करता तुम्ही सुरुवात जरी केली तरी तुम्ही शांतता अनुभवता. तुम्ही थोडा वेळ जरी ध्यान केलं तरी तो तुम्हाला जाणवेल की शरीरात चैतन्य निर्माण झाले, शरीरात एक ऊर्जा निर्माण झाली आणि तुम्ही शांत झाला. तुमच्यात थोडासा फरक जाणवतो. हे तुम्ही देखील अनुभवलं असेल. एखादा आजच्या काळामध्ये आपण ना खूप तंत्रज्ञानाच्या आहारी गेलो आहोत. आपल्याला शांतता विकत घ्यायची आहे पण ती बाजारात मिळत नाही. या साधनेद्वारे, या ध्यान साधनेद्वारे आपण स्वतःच्या आत डोकावलं तर ती शांतता आपल्याला फुकट मिळून जाते. पण आपण आतमध्ये डोकावण्याचा टाळतो. ही साधना आपल्याला एक मानसिक औषधच आहे. जसं ज्याप्रमाणे तहानलेला माणूस असतो त्याला पाण्याची गरज असते, तसंच आज जे काही गोंधळलेला माणूस आहे त्याला ध्यानाची, शांततेची खूप गरज आहे.
ही जीवन आणि हे सृष्टी सगळं काही अनित्य आहे हे पुन्हा पुन्हा न स्वतःला आठवण करून द्या. आणि ध्यानाची साधना ही कंटिन्यू चालू कर ठेवा. जर तुम्ही करत नसाल तर सुरू करा. आणि ह्या आंतरिक शांततेचा अनुभव घेऊन पहा. हा अनुभव तुम्ही कुठेच घेतला नसेल. तुम्ही कुठलीही नशा करत असाल त्या नशेपेक्षा ही जी ध्यानाची नशा आहे ही खूप मोठी आहे. नशा म्हणणं चुकीचं असेल याला. हा एक अनुभव आहे, प्रत्यक्ष ह्या ब्रह्मांडाचा अनुभव आहे. हा अनुभव तुम्ही एकदा घेऊन पहा. तुम्हाला खूप शांतता लाभेल. तुमचं जीवन बदलून जाईल. जसं जसं तुम्ही याच्यात खोलात जाल तुमचं संपूर्ण जीवन हळूहळू बदलत जाल आणि तुम्ही अधिक प्रेमळ व्हाल, अधिक करुणामय व्हाल, अधिक दयाळू व्हाल, सर्वांप्रती प्रेम वाटेल आणि तुम्ही एक शांत चांगले व्यक्ती म्हणून जगाल. धन्यवाद.